नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। टीईटी परीक्षा, सेटनेट परीक्षा, राज्यसेवा परीक्षा, कंबाईन आणि इतर सगळ्याच आगामी परीक्षांसाठी आपल्या केसागर पब्लिकेशनच्या चॅनलवरती मोफत लेक्चर सिरीज चालू आहेत। नक्कीच तुम्ही या लेक्चर सिरीजचा फायदा घ्या, कारण इथून तुम्हाला भरपूर क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये दिसतील। अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं तुम्हाला सजेस्ट केली जात आहेत इथं। आता या सगळ्यांबरोबरच जी परीक्षा आपण देतोय त्या परीक्षेचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर चेक करणं हे आपली खूप मोठी जबाबदारी आहे। जोपर्यंत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर चेक करत नाही तोपर्यंत आपण त्या परीक्षेला यशस्वीपणे सामोरं जाऊ शकत नाही, लक्षात घ्या। तर टीईटी परीक्षेसाठी आपल्या केसागर पब्लिकेशनची भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत, बघून घ्या। केंद्रीय महा टीईटी पेपर 1 पेपर 2 याच्यामध्ये तुम्हाला 13 पासून 24 पर्यंतचे सगळे क्वेश्चन्स दिलेले आहेत, लक्षात घ्या। बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, त्याच्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण शिक्षक अभियोग्यता चाचणी, मराठी व्याकरण असेल, शिक्षक अभियोग्यता कल, आवड आणि समायोजन असेल, त्याच्यानंतर अंकगणित आहे, जनरल नॉलेज आहे। तर अशी पुस्तकं तुम्ही वापरा आणि तुमचा टीईटीचा जो अटेम्प्ट आहे हा यशस्वीपणे तुम्ही आता द्यायला इथं परिपूर्ण राहू शकता, ठीक आहे। ओके, आता या सेशन मध्ये मी तुम्हाला थोडंसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कडे घेऊन जाणार आहे। तर सामाजिक शास्त्र, ज्या विद्यार्थ्यांचा सामाजिक शास्त्र विषय आहे त्यांच्यासाठी आजचं लेक्चर आहे। थोडेसे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मी इथं घेणार आहे, लक्षात घ्या। बघा, टीईटी म्हटलं की स्टेट बोर्ड खूप कंपल्सरी, खूप म्हणजे जो विद्यार्थी स्टेट बोर्ड करत नाही तो टीईटी पास होत नाही। मी तुम्हाला क्लिअर सांगते, मी स्वतः टीईटी टेट क्वालिफाय आहे। तर जो विद्यार्थी स्टेट बोर्ड स्किप करतो 5वी पासून 12वी पर्यंत, लक्षात घ्या, 5वी पासून 12वी पर्यंतची जी पुस्तकं आहेत, भले तुमचं विज्ञान असू द्या, सामाजिक शास्त्र असू द्या, काहीही असू द्या, इथं स्टेट बोर्ड तुम्ही केलं पाहिजे आणि 12वी पर्यंत केलं पाहिजे। कारण का माहिती का, पाठीमागचे जर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितले तर तिथे तुम्हाला 11वी 12वीच्या सुद्धा पुस्तकामधून क्वेश्चन विचारलेले आहेत। ओके, मग याचा अर्थ असा नाही की आपण 5वी ते 10वीचीच पुस्तकं केली पाहिजेत, अजिबात नाही। आणि जर तुम्ही आता अभ्यासाला लागला असाल, होऊ शकतं असं, वर्किंग असतात विद्यार्थी, तर माझं एकच तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही 5वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं व्यवस्थित वाचा, सारांश नोट्स त्याच्या वाचा, त्याच्यावरती एमसीक्यू बेस जे असतात स्टेट बोर्डावरती ते तुम्ही सॉल्व्ह करा। त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन टीईटीला जात नाही। आणि बालमानसशास्त्र, अध्यापन शास्त्रासाठी तुम्ही अन्नदाते सरांचं पुस्तक वापरू शकता, ठीक आहे। ओके, तर बघा, इथं तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता, भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता। आता हिस्ट्री आपण वाचताना जनरली विद्यार्थी हडप्पा संस्कृती वाचतात, बरोबर, बाकी मधला इतिहास आहे तो सगळा स्किप करून टाकतात। पण असं करू नका। असा जर 4 लाइनर क्वेश्चन आला इथे डायरेक्ट तुम्हाला इतिहासाचा कालखंड विचारलाय, काय विचारलं जातं, कसं विचारलं जातं, बघा। आता इसवी सन पूर्व 8व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत जेव्हा हिस्ट्रीची पुस्तकं आपण वाचतो ना, तेव्हा स्टार्टिंगच असते की या टाइम पासून या टाइम पर्यंत असं घडलं वगैरे वगैरे, ठीक आहे। मग आपण ते काय करतो, स्किप करून टाकतो, बरोबर। तर 10वं शतक, 8वं शतक असे एरर तुम्हाला इथे टाकले जाऊ शकतात। त्याच्यानंतर अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत, म्हणजे इथं तुम्हाला इसवी सन पूर्व, इसवी सन काळ काय आहे, अश्मयुग काळ कोणता होता, ताम्रपाषाण युग काळ कोणता होता, हे सगळं तुम्ही स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून व्यवस्थित वाचलं पाहिजे, लक्षात घ्या। कट कॉपी पेस्ट तर क्वेश्चन येणार नाहीत, पण इथं आपल्याला समजतंय काय की बाबा मला हा टाइम पिरियड वाचला पाहिजे, अश्मयुगीन काळावरती, प्राचीन इतिहासाचा कालखंड, हडप्पा संस्कृतीचा कालखंड, नागर संस्कृती, जे काही संस्कृती असतील तर त्याच्यावरती मला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। डायरेक्ट कालखंडावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। जस्ट एक मिनिट थांबा। ओके, तर लक्षात घ्या, तर इथं तुम्ही नोट करून घ्या की मला स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून हे सगळं वाचायचं आहे। पुढचा क्वेश्चन तुम्हाला ऑब्व्हियसली हडप्पा संस्कृतीवरती होता। हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणतात का, मग का सिंधू संस्कृती म्हटलं जातं, सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये वसली होती म्हणून वगैरे, बरोबर। हडप्पा आणि मोहेंजोदडो दोन्ही ठिकाणच्या अवशेषांमध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली। हडप्पा आणि मोहेंजोदडो दोन्ही शहरं पाकिस्तानात आहेत। आता हा क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर तुम्हाला इथं फिक्स माहित पाहिजे की हडप्पा संस्कृतीवरती क्वेश्चन येतात, त्याच्यामध्ये ग्रेट बाथ असेल, धान्य कोठागृहे असतील, किंवा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला मॅप बेस्ड क्वेश्चन सुद्धा दिला जाऊ शकतो। हडप्पा काळातील शहरं तुम्हाला डॉट करून दिली जाऊ शकतात आणि ही शहरं कुठली आहेत, जसं की तुम्हाला धोलावीरा असेल, बरोबर,
हडप्पा आणि मोहेंजोदडो सोडली तर इतर पण शहरं त्याच्यामध्ये आहेत, लक्षात घ्या. राखीगढी आहे, तर ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि ते सध्या कुठं आहेत, आधी कुठं होते, त्याचं उत्खनन कोणी केलं, राखालदास बॅनर्जी असतील, डायमेन्शन्स असतील, रस्ते कसे होते, घरं कशी होती, पक्क्या विटाची होती का, वगैरे वगैरे. तर सगळं कंटेंट तुम्हाला हडप्पा संस्कृतीचं करावं लागणार आहे स्टेट बोर्डाच्या पुस्तकामधून. त्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत, लक्षात घ्या. ओके, आता इथे मी तुम्हाला फक्त अनालिसिस करून देते, लक्षात घ्या. मानव उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो? तर इव्होल्युशन जे आहे, ह्युमन इव्होल्युशन, त्याच्यामध्ये तुम्हाला हे होमोसेपियन, निअँडरथल मानव, क्रोमॅनॉन याच्यावरती क्वेश्चन येतात. लिहून घ्या आणि IMP करून ठेवा, ठीक आहे. ओके, 6वी पासूनची सगळी पुस्तकं बघा, सगळी पुस्तकं TET कव्हर करते. शिवकाळ, शिवाजी महाराजांचा इतिहास इयत्ता 6वीचं पुस्तक काढा. खूप छान पुस्तक आहे आणि एवढी फॅक्च्युअल माहिती आहे की तुम्हाला सगळं लक्षातच ठेवायचं आहे, बरोबर. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार असेल, समाजरचना असेल, किंवा त्यांचं राजकारण वगैरे सगळंच. तर इथं तुम्हाला हिंदवी स्वराज्य किंवा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश विचारलेला आहे. कर्नाटकातील बेळगाव, तामिळनाडू मधील वेल्लोर, कारवार आणि धारवाड, मैसूर आणि मदुराई. तर अशी ठिकाणं वारंवार तुम्हाला शिवपूर्वकालीन इतिहास असेल किंवा त्याच्यानंतरचा इतिहास असेल याच्यामध्ये दिसणार आहेत. इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पिता होते शहाजीराजे, यांच्या काळातला मॅप सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून ठेवा, विचारले जाऊ शकतात क्वेश्चन, ठीक आहे. म्हणजे इयत्ता 6वीचा इतिहास तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन इथं कव्हर करून देतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पवून कोणी काव्यरचना केली आहे का? पुस्तकामध्ये आहे, पुस्तक काढून बघा तुम्ही, स्टेट बोर्डाचं पुस्तक काढा, हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल आहे का? आहे पुस्तकामध्ये. 15व्या शतकात. तर बघा इथं पण शतकच तुम्हाला विचारलंय, म्हणजे अपेक्षित का आहे की एक शिक्षक म्हणून तुम्हाला प्राचीन भारताचा कालखंड माहित पाहिजे, मध्ययुगीन भारताचा कालखंड माहित पाहिजे, बरोबर, दिल्ली सल्तनत वगैरे. तर नोट करून घ्या की आपल्याला इथं शतक किंवा काळ विचारला जातो, जे सण सणावळ्या म्हणतो ना आपण ते. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांशी रिलेटेड पुन्हा क्वेश्चन आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शिवनेरी, समर्थ रामदास, जन्म त्यांचा कुठं झालेला आहे, अशी एक जोडी लावायचा क्वेश्चन आहे, सोपा आहे. ओके, त्याच्यानंतर बघा शिवरायांवरतीच किती क्वेश्चन आहेत, जवळजवळ 7 क्वेश्चन इथे शिवरायांवरती विचारलेले आहेत, की शिवराय आपल्या सेवकांची पित्यासारखी काळजी घेत. ओके, तर असं कोणी दाखला दिला? मदारी मेहतर, कान्होजी चेते, प्रतापराव गुजर आणि बाजी घोरपडे. ठीक आहे, क्लिअर. तर बघून घ्या, हे सगळे क्वेश्चन 6वी 7वीच्या पुस्तकामधून कव्हर होतात. बारगीर हे संबोधन सगळ्यात महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार आणि समाज रचना, त्यांचे जे सभा असत किंवा बारगीर कुणाला म्हटलं जात, पायदळ कुणाकडे होतं, आरमार दल कुणाकडे होतं, हेर खातं कुणाकडे होतं, याच्यावरती तुम्ही क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. टेस्ट सिरीज ज्या असतात ना TET साठी, तिथं MPSC चे क्वेश्चन सोडून काही फायदा होत नाही. जर तुम्ही स्टेट बोर्ड बेस्ड क्वेश्चन सोडवत असाल तरच तुम्हाला तिथे फायदा होणार आहे, अदरवाईज फायदा होत नाही, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर बघा भारतीय संविधान. आता इथं बघितलं आपण की हिस्ट्रीवरती क्वेश्चन. आता इथं तुम्हाला पॉलिटी म्हणजे 5वी 6वी पासून जर तुम्ही बघितलं ना, तर राज्यशास्त्र म्हणून हा टॉपिक विषय तुम्हाला दिसून येतो. ठीक आहे, संविधानानुसार कोणता मूलभूत अधिकार नाही? धर्म स्वातंत्र्य, मतदानाचा अधिकार मूलभूत आहे का? नाही. तर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, तुमचं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान यांच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा काही क्वेश्चन पुढचे आपण ज्योग्राफीचे इथे घेत आहोत. तर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन एकत्र केलेले आहेत, अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते, याला कारणीभूत ठरणारे खालीलपैकी कोणते घटक आहेत? ओके, तर परिसर अभ्यास मध्ये इन्क्लूड हा थोडासा पार्ट येतो. विज्ञानाची पुस्तकं तुम्ही इथं वाचली पाहिजेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचं काम करतात? आता तुम्ही म्हणाल की मॅडम विज्ञान म्हणजे सामान्य विज्ञान जे येतं ना, ते परिसर मध्ये इन्क्लूड केलं जातं, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला पुन्हा क्वेश्चन आहे. हडप्पा संस्कृतीचा हा क्वेश्चन घेतला आपण, छत्रपती शिवाजी महाराजांचे क्वेश्चन घेतले. बर, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे ज्योग्राफीचा. तर अक्षवृत्त, रेखावृत्त 6वी 7वीचं पुस्तक काढा. ठीक आहे, रेखावृत्तांचं वैशिष्ट्य तुम्हाला विचारलेत, बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे. अक्षवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय, मोठा अक्षवृत्त कोणतं आहे, त्याच्यानंतर अक्षवृत्त रेखावृत्तावरील पडणारी शहरं असतील,
तर इथं हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे 6वी-7वीचं पुस्तक काढा. ठीक आहे. ओके. मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल जिओग्राफी जी आहे महाराष्ट्राची आणि भारताची करावी लागेल. इव्हन तुम्हाला पुस्तकामध्ये ब्राझीलचा वगैरे पण भाग दिलेला आहे, तो देखील तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे सखोल शेतीवरती. इथं बघा, सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित खालील बाबी खालीलपैकी कोणत्या? ठीक आहे. ओके. आता इथं बघा, ह्युमन जिओग्राफीचा पण थोडासा पार्ट येतो बरं का, सेटलमेंट वगैरे. तर 9वी 10वीची पुस्तकं तुम्ही वाचा, 9वी 10वी 11वी 12वी, तिथून तुमचा हा सगळा भाग कव्हर होऊन जाईल. आता बऱ्याच ठिकाणी आहे हेच क्वेश्चन पेपर खूप डिटेल एक्सप्लेन केले जातात. ठीक आहे, पण आलेले क्वेश्चन रिपीट होत नाहीत, कारण स्टेट बोर्डाची पुस्तकं खूप मोठे, त्याच्यामधून भरपूर क्वेश्चन प्रिपेअर होतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, गुजरातच्या सीमेशी लागून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? महाराष्ट्राच्या मॅप वरती बेस हा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. तुम्हाला महाराष्ट्रातील जिल्हे माहित पाहिजेत, जुने जिल्हे, नवीन जिल्हे तयार झालेले, कधी तयार झाले, सीमा तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला संपर्कजन्य रोगांवरती एक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं परिसर अभ्यासचे क्वेश्चन आहेत. मी थोडेसे जिओग्राफी हिस्ट्रीचे क्वेश्चन घेते इथं. चला बघा, इथं 125 नंबरचा एक क्वेश्चन आहे. किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेमध्ये असते? तुम्हाला इथं हा जो पंचायत राजचा भाग आहे तो विचारला जातो. ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका, महानगरपालिका, त्यांचे विषय असतील. असंच तुम्हाला राज्यसभा आणि लोकसभेची सदस्य संख्या सुद्धा विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर बघा, 126 नंबरचा क्वेश्चन, राज्यपाल. मी तुम्हाला म्हटलं की नाही, राज्यपाल टॉपिक वरती क्वेश्चन येतो. घटनात्मक प्रमुख असतात राज्याचे, कार्यकारी प्रमुख असतात, राज्याबाहेरचे व्यक्ती असतात. तर इथं राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो. विसंगत बाब विचारले, बरोबर. घटनात्मक प्रमुख असतात, राज्याबाहेरच्या व्यक्ती असतात, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2 सेंटेन्स मध्ये तुमचं कन्फ्युजन आहे, मला चॅटबॉक्स मध्ये उत्तर सांगा. कार्यकारी मंडळामध्ये समावेश असतो का नसतो? चला, कार्यकारी प्रमुख नसतात, लक्षात घ्या. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा, तंतुमय नसणारा पदार्थ तुम्हाला इथे विचारलाय. त्याच्यानंतर तुम्हाला अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान याच्याबद्दल एक क्वेश्चन आहे. नवेगाव, पेंच, नवेगाव, चांदोली. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेवढी अभयारण्य स्टेट बोर्डामध्ये दिले तेवढी तर करा, पण भारतातील आणि महाराष्ट्रातील सगळी अभयारण्य एकत्रित वाचून घ्या, त्याची स्थापना दिनांक सुद्धा वाचा. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? कोरकू, वारली कोकण, कोकण भिल्ल, भिल्ल कोरकू. जोड्या नावाचा क्वेश्चन आहे. कोणत्या जमाती कोणत्या भागामध्ये आढळतात? जसं की माडिया गोंड आहे, वारली आहे, कातकरी आहे, फासे पारधी आहे. तर हे सगळं तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये दिसतं. त्याच्यानंतर सॉइल जिओग्राफी, ज्याला आपण मृदा भूगोल म्हणतो, काळी मृदेवरती तुम्हाला क्वेश्चन आहे. तर आपल्या महाराष्ट्राचा जो भाग आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये जांभी मृदा मिळते, कोणत्या भागामध्ये तांबडी मृदा मिळते, कोणत्या भागामध्ये तुम्हाला रेगूर मृदा मिळते, कोणत्या मृदेचं टेक्स्चर कसं आहे, त्याच्यामध्ये रासायनिक पदार्थांचं कंपोजिशन कसं आहे, हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, आणि हे सगळं कंटेंट तुम्हाला स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. फक्त क्वेश्चन कशा पद्धतीनं कव्हर होत आहे ते तुम्ही थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला तर अशा पद्धतीनं PYQ तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे. मग याचा अर्थ काय? आता जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं त्याचा अर्थ काय? बरे 2013 पासून 24-25 पर्यंतचे तुम्ही पेपर काढा. तिथं तुम्हाला अक्षवृत्त, रेखावृत्त, मानव भूगोल, मृदा भूगोल, त्याच्यानंतर जलसिंचन, कालवे, मॅप बेस क्वेश्चन, सगळ्या बाजूने जिओग्राफी कव्हर केलं जाते, बरोबर. मध्ययुगीन भारत, प्राचीन भारत, तुमचा आधुनिक भारत, सगळं कव्हर केलं जाते, बरोबर. मग हे सगळं कव्हर केलं जातं, याचा अर्थ काय की 5वी पासून 12वी पर्यंतचा सगळा पार्ट इथं कव्हर होतोय. आता इथं जर तुम्ही बघितलं, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारताची भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, बरोबर. पण टीईटीला सगळीच पुस्तकं वापरून चालतील का? अजिबात नाही. टीईटीला फक्त तुम्हाला स्टेट बोर्ड करायचंय. कारण का? एमपीएससी ची पुस्तकं जर तुम्ही काढली त्याच्यामध्ये मध्ययुगीन भारत फार डीप मध्ये दिलेलं. ओके, स्टेट बोर्डाचं कंटेंट लिमिटेड आहे आणि त्याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन येत नाही. तुम्ही भावी शिक्षक आहात, तुम्हाला विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिकवायचंय, तुम्हाला त्याच्यातूनच क्वेश्चन येतात, लिहून घ्या.
जर नाही आले, एक्झाम झाल्यानंतर तुम्ही मला नक्की मेसेज करा. ओके, क्लिअर. तर हा एक छोटासा व्हिडिओ होता जो की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे अभ्यास, जे तुम्ही प्रॉपर नियोजन करताय अभ्यासाचं त्याच्यासाठी. बाकी तुम्हाला मानसशास्त्रासाठी आपलं अन्नदाते सरांचं पुस्तक नक्कीच वापरायचंय. आणि स्टेट बोर्ड वरती बेस तुम्हाला टेस्ट सिरीज, स्टेट बोर्ड बेस पीडीएफ जर हवे असतील तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 9404033073. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.